बसा ना खुर्ची घ्यायची खुर्ची मुळशीत तालुक्यातले सगळे मुळशी तालुक्यातले सनी समोर आज आज आम्ही ओबीसी आणि पंचायत राजमधलं आरक्षण या संदर्भात ओबीसी बांधवांना आव्हान करण्यासाठी आणि या महाराष्ट्रामध्ये जेवढे पक्ष आहेत, रजिस्टर्ड पक्ष आहेत, निवडणुकामध्ये उतरलेले पक्ष आहेत, या पक्षाच्या प्रमुखांना आव्हान करण्यासाठी आम्ही आज ही प्रेस घेत आहोत। माझ्याबरोबर ॲडव्होकेट मंगेश असाने साहेब आहेत। आरक्षणाच्या प्रश्नावरती न्यायालयामध्ये ओबीसींच्या बाजू लावून धरणारे आमचे ॲडव्होकेट मंगेश असाने साहेब आहेत। आमच्या पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातले आमचे सर्व बांधव आहेत। यामध्ये पंचायती मेंबर आहेत, माजी उपसभापती आहेत, सभापती आहेत, सरपंच आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि ग्रामीण भागातला ओबीसी बांधव आणि त्याचा व्यवसाय आणि तो सामाजिकदृष्ट्या दुय्यम स्थानी असल्यामुळं या बांधवांच्या काय अडचणी आहेत आणि ज्यावेळी तिकीटं द्यायला सुरुवात झाली, ज्यावेळी या निवडणुकांचा बिगुल वाजला, त्यावेळी काय परिस्थिती निर्माण झाली या 2 सप्टेंबरच्या JRने, याची परिस्थिती आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत। पहिल्यांदा आता नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। नगर परिषदा, नगर पंचायती त्यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। यामध्ये ओबीसी नगराध्यक्ष या 77 म्हणजे ओबीसी नगराध्यक्ष पदासाठी 77 ओबीसी जागा महाराष्ट्रामध्ये राखीव आहेत आणि आम्ही वेगवेगळ्या पक्षांच्या भूमिकांवरती लक्ष ठेवून आहोत। 77 नगराध्यक्षांपैकी मूळ ओबीसींना किती पक्ष तिकीट देत आहेत याकडे आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत। जिथं मूळ ओबीसींचं तिकीट डावललं जाईल त्या पक्षाच्या विरोधामध्ये आम्ही काम करू, तिथल्या ओबीसींना तसं आव्हान करू, कारण हे लोकल बॉडीजमधलं, पंचायत राजमधलं ओबीसींचं प्रतिनिधित्व आहे आणि हे प्रतिनिधित्व आज रोजी जर आपलं डावललं गेलं, आपल्या हातून गेलं, तर इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसीची लिडरशिप, ओबीसीचं प्रतिनिधित्व हे जागेवरती थांबणार आहे। त्यामुळं 2 सप्टेंबरचा JR काढला जात असताना ज्या पक्षांनी हा JR काढण्यासाठी मनोज जरांगेंच्या मागणीला पाठिंबा दिला ते चेहरे ओबीसी बांधवांनी लक्षात ठेवले पाहिजेत आणि त्यांना मतदान देण्याऐवजी ओबीसीची भूमिका घेणाऱ्या आणि मूळ ओबीसीचं प्रतिनिधित्व सस्टेन करणाऱ्या उमेदवारांना ओबीसीनी मतदान करावं, असं आमचं आव्हान या महाराष्ट्रामधल्या सर्व ओबीसी बांधवांना असेल। आणि ओबीसी बांधवांनी आत्ता आपलं उपद्रव मूल्य दाखवून नाही दिलं तर हे राजकीय पक्ष तुमचं प्रतिनिधित्व, तुमचं आरक्षण संपवणार आहेत। शिक्षण आणि नोकऱ्यामधलं आरक्षण तर संपलेलंच आहे। निवडणुकामध्ये उरलेलं आरक्षण जर अशा पद्धतीनं तुमचं चॅलेंज केलं जात असेल, हिरावून घेतलं जात असेल, तर इथून पुढे ओबीसीचा प्रतिनिधी, बलुत्या आलुत्यामधला प्रतिनिधी, भटक्या विमुक्त जाती जमातीमधला प्रतिनिधी ज्या मंडल आयोगाच्या माध्यमातून सामाजिक न्याय देण्यासाठी, प्रतिनिधित्वासाठी आरक्षण दिलं गेलं, त्या प्रतिनिधित्वाचा गैरअर्थ घेऊन गरिबी हटवण्यासाठी किंवा कुणाच्या राजकीय प्रेशर खाली येऊन जर ओबीसींच्या अनाथ माती कालवण्याचं काम 2 सप्टेंबरच्या JRनं केलं असेल, हे बघा, लोकनियुक्त सरकारने आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण केलेलं नाही। आमच्या हक्क अधिकाराच्या विरोधामध्ये, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये, अनेक आयोगांच्या निर्णयाच्या विरोधामध्ये 2 सप्टेंबरचा JR काढल्याची भावना या ओबीसीच्या सर्व जनतेमध्ये, ओबीसीच्या प्रतिनिधीमध्ये गेलेली आहे। आता मी वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या सेलवरती काम करणाऱ्या, मग ते भाजपचे असतील, शिवसेना दोन्ही गटाचे असतील, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादी दोन्ही गटाचे असतील, या लोकांना आमचं सांगणं आहे, तुम्ही अग्र हक्कानं तिकीट मागा। मी फक्त नगराध्यक्ष पदाचं तुम्हाला सांगितलं की 77 नगराध्यक्ष पद ही ओबीसीसाठी राखीव आहेत आणि आत्ता जी जाहीर झालेल्या निवडणुका आहेत त्यामध्ये
1821 नगरसेवक पदाच्या जागा ओबीसी साठी राखीव आहेत. इथं जर तुम्हाला तिकीट दिलं जाणार नसेल तुमच्या पक्षाकडून, तर तुम्ही काय त्या पक्षाचे फक्त झेंडे लावायला आहात का? आणि तुमचं प्रतिनिधित्व डावलून जर कुणाला दिलं गेलं जात असेल, पैसेवाल्यांना दिलं जाणार असेल, बोगस कुणबीकरणाद्वारे ओबीसीच्या जागांवरती उभे राहणाऱ्या माणसांना जर कुठं तिकीट दिलं जाणार असेल, तर त्या सेलमध्ये काम करणाऱ्या ओबीसी बांधवांनी बंडखोरी केली पाहिजे. तिथल्या जागेचं किंवा कुठला वार्ड आहे, कुठलं शहर आहे, कुठला नगर परिषद क्षेत्र आहे, त्याची माहिती आम्हाला द्या. आम्ही जाहीर करू. आम्ही तिथं प्रसंगी निवडणुकीमध्ये प्रचाराला येऊ. पण ओबीसीचं आरक्षण टिकवण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे. 2 सप्टेंबरचा कागद खोटा आहे. ओबीसी बांधवांना मी खूप तळमळीनं कळकळीनं आम्ही सगळे बांधव सांगत आहोत, 2 सप्टेंबरचा कागद खोटा आहे. पण ओबीसी बांधवांनो, तुमचा तोटा मोठा आहे. एवढा मोठा तोटा आहे हा की हा तुमचं प्रतिनिधित्व संपवणार आहे. अरे, पंचायत राजच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा पाळणा. इथं खऱ्या अर्थानं नेतृत्व तयार होतं. आणि पंचायत राजमधलं जर तुमचं नेतृत्व जर लिडरशिप थांबवली, तर तुम्ही विधानसभेला लोकसभेला अर्ज भरायचं सुद्धा दारिष्ट्य करू शकणार नाही. खूप जबाबदारीनं बोलतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिनिधित्वासाठी इथल्या बलुत्या आलुत्याचं रिप्रेझेंटेशन ओबीसीच्या माध्यमातून 340व्या कलमाच्या माध्यमातून तुम्हाला दिलं. पण तुमच्या आणि इथल्या राज्यकर्त्या वेगवेगळ्या पक्षांच्या 2 सप्टेंबरच्या GRला पाठिंबा देण्यानं ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. आणि बऱ्याच काही ओबीसीच्या प्रश्नासंदर्भात टेक्निकल बाबी आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत. मी उद्याचं ते सुतोवाच पण करेन. उद्या आम्ही शासनकर्त्या लोकांकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून किंवा 2 सप्टेंबरचा GR निघाला त्यावेळी अनेक आमदार खासदारांनी लाज नसल्याप्रमाणे, बिन लाजेचे असल्याप्रमाणे सांगितलं की आम्ही ओबीसी आरक्षणाला कुठंच धक्का लागत नाही. मग त्यामध्ये बबनराव तायवाडेंपासून ते वेगवेगळ्या मिनिस्टर्सपर्यंत अनेक लोक म्हणली की ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही. मी एक उदाहरण म्हणून मी तुमच्या समोर बारामती शहराजवळ पिंपळी म्हणून गाव आहे. त्या पिंपळी गावामध्ये आता सध्या ओबीसीचा सरपंच होता. पण एका व्यक्तीनं, त्या ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेल्या व्यक्तीनं एक बोगस सर्टिफिकेट कुणब्याचं आणलं आणि जो ओबीसीचा सरपंच होता त्याची जागा हिसकावून घेतली आणि ते बोगस सर्टिफिकेट त्याला जोडलं. बोगस आम्ही असं म्हणतोय की त्याचे पुरावे आम्ही सगळे कलेक्ट केलेले आहेत, गोळा केलेले आहेत. आणि त्याची पर्दाफाश मीटिंग सभा आम्ही उद्या संध्याकाळी बारामतीजवळ पिंपळी या गावामध्ये घेणार आहोत. आणि कसं ओबीसीचं आरक्षण पद्धतशीरपणे घालवलं जातंय, डावललं जातंय, संपवलं जातंय, याची अनेक उदाहरणं आम्ही तुम्हाला देणार आहोत. आणि आता आम्ही इथं बोलत असताना अनेक आता प्रश्नोत्तर तर होतीलच, पण माझ्यानंतर न्यायालयीन लढाई लढणारे, कायदेशीर लढाई लढणारे ॲडव्होकेट मंगेश सासाने साहेब तुम्हाला संबोधित करतील. या संदर्भामध्ये अनेक प्रश्न आहेत. आता काल परवाच राजकारणातले भीष्मपिता म्हणता येईल ते पवार साहेबांनी एक भूमिका घेतली आहे. राहिमा फेसे आम्ही त्यांचं स्वागत करतो की मूळ ओबीसींना डावलू नका, पण पवार साहेबांना आमचं काही विचारणं आहे की तुम्ही जर म्हणता की ओबीसींना डावलू नका, तर ओबीसी मधून या कुणबी सर्टिफिकेटनी ही जी घुसखोरी झाली आमच्या राजकारणामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, आमच्या राजकीय प्रतिनिधित्वामध्ये, मग त्यावेळेस पवार साहेब तुम्ही अशी भूमिका काय घेतली नाही? आज आपण ज्या पुण्यात बसलोय त्याच पुण्यामध्ये तुमच्याच पक्षाचे प्रशांत जगताप जे महापौर झाले, ते महापौर ते कोणत्या याच्यातनं निवडून आले होते? ते ओबीसीच्या कुणबी दाखल्यावर. त्यावेळेस मग तुम्ही का नाही ही भूमिका घेतली? दत्ता धनकवडे असतील, आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं पडगम वाजलेले आहेत. साहेब तुमची भूमिका आता चांगली आहे, पण याच्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत पासून पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा इतर सहकारामध्ये पण तुमच्याच पक्षाचे काही पदाधिकारी कुणबी दाखले घेऊन ओबीसीच्या जागेवर आता कार्यरत आहेत, त्याच्या संदर्भामध्ये तुमची भूमिका काय आहे हे आमचं तुम्हाला विचारणं आहे. पवार साहेबांनंतर अजितदादांचा राष्ट्रवादी गट आहे, मग पवार साहेबांची जी भूमिका आहे तशाप्रमाणेच अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका असणार आहे का? पुण्यामध्ये 44 जागा ओबीसींसाठी राखीव आहे, पिंपरी चिंचवडमध्ये 31 जागा राखीव आहेत. माझा अशी विचारणा आहे, याच्यामध्ये मग अजितदादा पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ असतील, उद्धव ठाकरे असतील, या सर्वांनी त्यांच्या पक्षाची भूमिका
ओबीसी आरक्षित जागेवर तुम्ही मूळ ओबीसींना तिकीट देणार का? आणि तुमच्या जाहीरनाम्यामध्ये हे तुम्ही इलेक्शनच्या आधी जनता जनार्दनाच्या समोर जाताना ओबीसींच्या दारामध्ये मतं मागायला जाताना तुमच्या ह्या भूमिका तुम्ही स्पष्ट केल्या पाहिजे, अशी आमची विचारणा आहे. मुळामध्ये पवार साहेबांनी भूमिका घेतली त्याचं मला राजकारणाची एवढा काय मला देणं घेणं नाहीये. पवार साहेबांनी काल ती भूमिका घेतल्यानंतर सांगितलं की भाजप बरोबर कोणी जाऊ नये म्हणून, आणि त्याच दिवशी सेम डे मुंबई एमसीएच्या इलेक्शनला पवारांचे खास जितेंद्र आव्हाड आणि आशिष शेलार पवार पॅनेल तिथं होतं एमसीएचा. मग पवार साहेब तुमच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही का? त्यामुळं ओबीसीच्या बाबतीत तुम्ही ही भूमिका घेतली. आता जे ओबीसीतनं जे या पदावर कार्यरत आहेत त्यांचे तुम्ही राजीनामे घेणार आहेत का? तिथं इतर ओबीसी मूळ ओबीसींना संधी देणार आहात का? आणि पवार साहेबांप्रमाणेच बाकीच्या पक्षाचे जे काही प्रमुख आहेत त्यांची भूमिका काय हे आपल्या या चॅनलच्या आपल्या या माध्यमांच्या माध्यमातून तुम्ही त्यांना प्रश्न विचारा. ओबीसींसाठी तुम्ही ही भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आता त्यानंतर ज्या वेळेस हे सगळं झालं 2 सप्टेंबरच्या JR नंतर ओबीसीची आमची उपोषणं झाली, आमचे मोर्चे झाले, त्यावेळेस ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती नेमली गेली. त्या ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आणि योगायोगाने कालच त्यांना भाजपच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रभारी म्हणून त्यांना अध्यक्षपद दिलेलं आहे. तेच चंद्रशेखर बावनकुळे साहेब ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आहेत, आणि या ओबीसी उपसमितीच्या पहिल्याच मीटिंगमध्ये भूमिका अशी घेतली होती की जी खोटी कुणबी सर्टिफिकेट आहेत, या खोट्या नोंदी केलेल्या आहेत, खाडाखोड केले, या संदर्भात एक श्वेतपत्रिका काढणार आहे. त्याचं कुठपर्यंत आलं बावनकुळे साहेब? कारण की आजच एक बातमी आली, संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामध्ये एका जिल्हा परिषदेच्या शाळेचं सुट्टीच्या दिवशी लॉक तोडून एका उमेदवाराने ते दप्तर जे निर्गम रजिस्टर असतं त्याच्यामध्ये जाऊन खाडाखोड केली, ती बातमी सगळ्या वृत्तपत्रामध्ये आलेली आहे. मग बावनकुळे साहेब तुमच्या समितीची ही श्वेतपत्रिका ही कधी निघणार आहे? का बैल गेला आणि झोपा गेला? मग असंच आमचं हा कुणबी सर्टिफिकेट म्हणजे ओबीसीला लागलेला कॅन्सर आहे, आणि ही कॅन्सरची 4थी स्टेज आहे. 2004 पासून हे सुरू झालंय. आमच्या पुणे महानगरपालिकेतले आता आमदार आहेत चेतन तुपे, ते कुणबीच्या जागेवर निवडून आलेले आहेत. ह्या पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ यांनी कुणबी दाखला काढला, हे कुणबीवर निवडून आलेले आहेत. मग आमच्या या ओबीसी आरक्षणाला, आमच्या नोकऱ्यांना, आमच्या शिक्षणाच्या प्रवेशाला या कुणबी दाखल्यांमुळे कॅन्सरची लागण झालेली आहे. हे 4थ्या स्टेजचा कॅन्सर आहे. आता तरी तुम्ही सगळे लक्ष देणार आहात का नाही? नाहीतर आमचं राजकीय प्रतिनिधित्व, आमचं सरकारमधील नोकऱ्यामधील प्रतिनिधित्व संपणार आहे. त्यानंतर आता आणखीन आमचा दुसरा एक मुद्दा असा आहे की होतं काय, कोणतरी असा खाडाखोड करून काहीतरी दबाव करून कुणबी दाखला काढतो, तो कंटेस्ट करतो इलेक्शन, आणि त्याच्यानंतर त्यांनी व्हॅलिडिटी कधी द्यायची आहे? व्हॅलिडिटी पहिल्यांदा तर 3 महिन्यात द्यायची होती. म्हणजे तो लढला, मूळ ओबीसीला पाडलं प्रस्थापितांनी, त्यांनी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट 3 महिने, आता ते 6 महिन्यांनी केलंय. हा कुठला न्याय आहे? 7 वर्ष इथं निवडणुका झाल्या नसतील, मग तुम्ही व्हॅलिडिटी सर्टिफिकेट का नाही काढलं? आमची मूळ मागणी अशी आहे की ज्यावेळेस तो फॉर्म भरतो त्या फॉर्मची ज्यावेळेस पडताळणी होती ना, त्याच दिवशी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर त्याचा फॉर्म कंटिन्यू करण्यात यावा, अन्यथा त्याचा फॉर्म बाद करण्यात यावा. एकदा इलेक्शन होऊन गेलं नंतर कुणी त्याच्या मागत जात नाही, परत रिइलेक्शन लागत नाही, कोर्टामध्ये गेल्यानंतर 10-10 वर्ष त्याचा निकालच लागत नाही. मग कसं काय आम्ही या प्रस्थापितांच्या विरोधात लढायचं? कुणबी दाखल्यांनी आम्हाला पाळण्यातच मारलं जातंय. जसं आता हाके सरांनी सांगितलं, राजकीय प्रतिनिधित्वाची जी बालवाडी आहे ती पंचायत समिती, ग्रामपंचायत, तिथंच आम्हाला पायामधनं आम्हाला छाटलं जातंय. त्यामुळं नंतर हा परत आमदारकीला आणि खासदारकीला आम्हाला आव्हान द्यायला नकोच. हा सगळ्यात मोठा प्रश्न ओबीसींसमोर आहे. हे प्रश्न आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या पक्षांच्या नेत्यांना विचारतोय, या मंत्रिमंडळ समितीच्या बावनकुळेंना विचारतोय. अजून याच्या पुढचा आमचा एक सर्वात महत्वाचा तांत्रिक मुद्दा, 2004च्या JR पासून महाराष्ट्रामध्ये या कुणबी दाखल्याने आमच्या नोकऱ्या खाल्ल्यात, आमच्या शिक्षणाचे प्रवेश खाल्लेत, आमचं राजकीय प्रतिनिधित्व खाल्लंय. हे कोण? हे प्रस्थापित पाटील, हे देशमुख सरंजाम करत होते. आता आमच्या जागा इलेक्शन कमिशन पण खातंय. ते कसं खातंय मी तुम्हाला आता काही आकडेवारी दाखवतो. पुणे महानगरपालिकेमध्ये एकूण जागा आहेत 165.
27% किती होतं ते 165 जागांचं 44.56 जागा किती दिल्यात 44. मुळात एक शासन निर्णय असा आहे की जिथं जागा असतील आणि जागा पूर्णांकात येत नसतील, अपूर्णांक असेल, 0.5च्या आतमधली जर असेल तर ती आधीची जागा पकडण्यात यावी, पण 0.5च्या पुढे जर इक्वेशन येत असेल तर पुढची जागा दिली पाहिजे. पुणे महानगरपालिकेमध्ये एक जागा आमची ओबीसीची ह्या इलेक्शन कमिशननी खाल्लेली आहे, नियम असताना, शासन निर्णय असताना. लातूरमध्ये 70 जागा आहेत लातूर नगरपालिकेमध्ये. ओबीसीला राखीव किती दिलेत 18 जागा आणि 27%नी टक्केवारी जर काढली तर ते होते 18.9. सुप्रीम कोर्टाने 16 मेला जो न्याय निर्णय दिला होता आणि त्याच्या अधीन राहून 27% जागा तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये द्यायला सांगितल्या होत्या. आता तुम्ही देताय किती 25%, 26%. लातूरमध्ये किती इक्वेशन येते 18.9, पण 18.5च्या आत असतं तर 18 जागा द्या. तुम्ही एक जागा आमची तिथं खाल्ली आहे. पुणे जिल्हा परिषद 73 जागा आहेत एकूण, ओबीसीला दिल्यात 19 जागा, 27%नी होतंय किती 19.71. शिरूर पंचायत समिती 14 जागा, ओबीसीला 3 जागा दिल्यात, 27%नी होते 3.78. का बाबांनो प्रत्येक ठिकाणी तुम्ही आमची एक जागा खाताय? टोटल 27,000 स्थानिक स्वराज्य संस्था आहे महाराष्ट्रामध्ये. आखे साहेब 27,000 तुम्ही आमच्या जागा खाणार? काय पाप केलं? इलेक्शन कमिशन कुणाच्या याच्यावर चालतंय? बीएमसी मध्ये तसंच आहे, प्रत्येक ठिकाणी असंच आहे. मग इलेक्शन कमिशन पण आमच्या जागा खायला लागले. हे तर कुणबी दाखल्याने खातातच आहे. त्यामुळं हे जे महाराष्ट्रामध्ये चाललंय, हे ओबीसीची मंत्रिमंडळ उपसमितीचे 52 कुळे, तुम्ही फक्त तुमच्या पक्षाचा प्रचार करू नका. ओबीसी साठी जर तुमचं काही खरंच दायित्व असेल तर हे इलेक्शन कमिशन आमच्या जे जागा खातंय त्या परत पूर्ववत करा. कुणबी दाखल्याची श्वेतपत्रिका जी काढायची ती श्वेतपत्रिका काढा. हे बाकीचे पक्ष प्रमुखांनी त्यांची भूमिका कुणबी ओबीसीच्या जागेवर तुम्ही खऱ्या ओबीसींना तिकीट देणार का ही यांनी जाहीर करावी. अन्यथा आम्ही आता ह्या मुळशी तालुक्यामध्ये हे सगळे आमचे SC ST ओबीसी बांधव एक ओबीसी बहुजनांची मोड बांधतात, ते पॅनेल उभा करतोय आणि हा मुळशी पॅटर्न महाराष्ट्रामध्ये दिसेल. प्रस्थापित पक्षांना मग आम्ही फक्त आमच्या एका जागेसाठी लढणार नाही, आम्ही अख्खा पॅनेल लढवू. आम्ही तुम्हाला दाखवू की आमची पण ताकद काय आहे. त्यामुळे आता आमचा अंत बघू नका. तुम्ही जर ओबीसीच्या जागेवर कुणबीला तिकीट दिलं तर इतर जागा पण आम्ही तुमच्या पाडू, एवढा इशारा आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देतोय. नक्की ओबीसीला फसवलं कोणी? जर सरकार जी काढत असेल तर तुम्ही विरोधी पक्षावरती टीका करता, याची जबाबदारी सर्व सरकारची आहे. ओबीसीला फसवलंय कोणी? तुम्ही थेट काय सांगत? विरोधी पक्षावरती टीका करता, सत्ताधाऱ्यांवरती टीका करता. त्यांच्या हातात निर्णय घेण्याचा अधिकार आहे, त्यांनी ते केलंय. फसवलंय कोणी नक्की? आम्ही सगळ्यांचंच नाव घेतलंय. बावनकुळे सत्तेतच आहेत, सगळ्यांचंच आम्ही नाव घेतो. मुख्यमंत्री सत्तेतच असतात ना. आणि जबाबदारी स्वीकारण्याच्या जबाबदारी स्वीकारच म्हणतोय ना आम्ही. फसवणूक सगळ्यांनीच केली, सर्व पक्षांनी आमची फसवणूक कुणाचीच केली. बाजू घेतलेली नाही किंवा कुणावर एकावर आरोप करत नाही. काय काय जीआर हा सत्ताधाऱ्यांनी काढलेला आहे, विरोधकांनी नाही. विरोधकांच्या मागणीवरनं काढला, मग विरोधकांनी द्यावीत ना तिकीट. काय 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 एक जण एक प्रश्न विचारा. जो जीआर काढला ना, हा, तुम्ही जो जीआरचा उल्लेख करताय की ओबीसी समाजावर अन्याय झाला, हो. तो जीआर फडणवीस सरकारने काढला, हो नक्कीच जरांगेंनी केलेली. हो, सगळ्यांनाच बोलतो ना आम्ही कुठल्या सर्व पक्षीय प्रस्तापित आम्ही कोणाचं बोललो का? आम्ही पक्षांची नावं घेतली. सगळ्या पक्षांचे ते तर आमच्या मुळावर तेच आहेत, मागणी सत्ताधारी. करणारेही आणि GR पारित करणारे. आम्ही कुठं म्हटलंय की अमुक एक पक्ष किंवा अमुक एकावर टीका करतोय आम्ही? सर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मूळ ओबीसींना तिकीट द्या अशा पद्धतीचे काही निर्देश किंवा काही सूचना शरद पवारांनी दिल्याची बातमी आहे. या मागणीकडे तुम्ही कसं? हे बघा, या मागणीकडे निवडणुकांचं व्याकरण आत्मसात केलेले शरदचंद्रजी पवार नेते आहेत. हीच भूमिका जर त्यांनी 2 सप्टेंबरच्या GRच्या बाबतीत घेतली असती तरी मग आम्ही त्यांचं एकदम खूप चांगलं स्वागत केलं असतं. पण आता निवडणुकी ऐका ना ऐकू दे, मला कंप्लीट करू द्या ना. हे बघा, शरदचंद्रजी पवार साहेबांनी निवडणुकामध्ये आपला पक्ष डावलला जातो की काय म्हणून अशी भूमिका घेतली असेल. आम्ही कसं बरं 2 सप्टेंबर, अरे तुम्ही आम्हाला भीक देता का? अरे कायद्यानं तुम्ही नाकारताय, त्यावेळी तुम्ही गप्प बसता.
आणि तुमच्या निवडणुकीत अडचण निर्माण होते म्हणून तुम्ही म्हणता की नाही 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 मूळ ओबीसीला तिकीट द्यायची, आणि मग बंडखोर अपक्ष उभा राहिल्यावर काय करायचं? जे कार्यरत त्यांचे राजीनामे घेतले, काय करायचं सांगा ना. इकडे तिकीट ना करायचं आणि दुसरीकडे बंडखोर अपक्ष उभा राहिला किंवा अपोजिटच्या दुसऱ्या पक्षानं जर दुसरा उमेदवार दिला, काय करायचं? स्वतःच्या पक्षाचं आमचं म्हणणं तेच आहे, आम्हाला भीक नकोय, आम्हाला हक्काचं मागतोय आम्ही. 2 सप्टेंबरचा GR ज्यावेळी पारित झाला त्या दिवशी शरद पवार कुठे गेले होते? आणि त्यांच्या एवढं सोशल जस्टिस कुणाला कळतो का? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कायम म्हणतात की मंडल आयोग पहिल्यांदा महाराष्ट्रात पवार साहेबांनी लागू केला. मग जर लागू केला जात असेल, जर ते सामाजिक न्यायासाठी ते जर क्रेडिट घेत असतील, मग 2 सप्टेंबरच्या GRला विरोध का नाही केला? तिथं व्यापशिका होती, भाजपचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे होते, एकनाथ शिंदेचे मंत्री उदय सामंत होते. सत्ताधाऱ्यांनी हा GR काढला, तुम्ही विरोधकांवरती टीका करताय. कुणी सांगितलं? तुम्ही माझ्या सर्वांवर आहे. मी त्या विखे पाटलांच्या गावात जाऊन 3-4 सभा घेतल्या राव. त्यांच्यावरती तर मी टीका कोणावरच केली नाही. त्यामुळे आम्ही जबाबदारी सगळ्यांचीच आहे ना. आपण सर्व तिथं सुप्रिया सुळे त्यांच्या डोक्यावर हात फिरवायला पण होत्या. विखे पाटलांनी GR काढला. किती बोलायचं त्यांच्या? सर्व प्रस्थापित समाजातल्या नेत्यांनी ही ओबीसीची शिकार केलेली आहे, सत्तेतल्या पण आणि विरोधी पक्षातल्या पण. आणि अजून पण ती पवारांनी पुढे आलेत, पवारांनी ठाम राहावं. आणि पवारांच्या पक्षामधले जे आता पदाधिकारी कुणबीच्या दाखल्याने कार्यरत आहेत त्याबद्दल पण पवार साहेबांनी भूमिका स्पष्ट करावी, एवढे आमचं इथं म्हणणं आहे. याच्यामध्ये भाजपने पण करावे, फडणवीसांनी पण करावी, सर्वांनीच करावी. छापाई तुमचाच आणि काटाई तुमचाच असं नसतं. तुम्ही काय म्हणताय? पवारांनी भूमिका स्पष्ट करावी, ते म्हणतायत समाजाने वाटलं. अरे सगळ्यांनीच म्हणतोय आम्ही. ओबीसी समाज म्हणून येणाऱ्या नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये तुमच्या 2 नेत्यांची भूमिका काय असणार? हे बघा, आमच्या 2 नेत्यांची भूमिका अशी आहे, जे पक्ष निवडणुकीला सामोरं जात आहेत त्या पक्षांनी मूळ ओबीसीला तिकीट द्या. जर मूळ ओबीसीला तिकीट नाही दिलं, मग ते दोन्ही शिंदे गट, दोन्ही शिवसेना गट असो किंवा दोन्ही राष्ट्रवादी असो, भाजप असो, काँग्रेस असो, कुठलाही पक्ष, काँग्रेस असो, आमचं साधी लाईन आहे. जे डावलतील त्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यात येईल. आणि बघा, मी सांगतोय बघा, जिथं डावललं गेलंय त्याचा उमेदवार आम्ही तिथं जाऊ, तिथं प्रचार सभा घेऊ, आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगू की या माणसाला आपल्याला मतदान करायचं नाही, या माणसाला पण आपल्याला मतदान करायचंय. आम्ही आमचा न्यूसेन्स व्हॅल्यू दाखवून देणार. आम्ही न्यायालयात आम्ही दाद मागतोय, पण मतपेटी ही लोकशाही मधला उत्सव आहे ना, आम्ही तिथं मागणार. विधानसभा निवडणुकीची स्क्रिप्ट तुम्ही रट्टा मारताय. हेच वाक्य तुमचं याच पत्रकार परिषदेत याच हॉलमध्ये होतं की जिथं, ऐका ना सर, प्रश्न होतो, जिथं ओबीसी समाजाच्या विरोधात येऊन तिथं जाऊन सभा घेऊन उमेदवार पडणार, हे तुमचं वाक्य आहे विधानसभेच्या वेळेस. आम्ही सत्ताधाऱ्यांची बाजू घेतली होती. तुमच्या पुढे जाऊन सांगतो. मग आता आम्ही सगळ्यांच्या विरोधात घेतोय ना. हा, विधानसभेच्या निवडणुकीला हे तुमचं वाक्य होतं. आता तुम्ही हेच वाक्य वापरताय, बरोबर आहे. प्रश्न असा आहे की आता तुम्ही उमेदवार देणार. उमेदवार द्यायचा विषयच येत नाही. अरे आमच्याकडे पक्ष पार्टी असती, आम्हाला आरक्षणाची काय गरज भासली असती? काय गरज होती ना आम्हाला? आम्ही मागतोय, आमची लिडरशिप असती, आम्ही कारखानदार, वतनदार, जागीरदार असतो, तर आम्हाला असे एवढ्या पत्रकार परिषदा घ्यायची काय गरज होती? आम्ही काय भीक मागे वाटलो काय? तिकीट नाही दिलं, अपेक्षा उभा करू आम्ही. भरपूर आमच्या 450 जातीमध्ये भरपूर उमेदवार आहेत. अजून सगळी प्रोसेस सुरू आहे. ही सगळी प्रोसेस व्हायला, निवडणूक व्हायला, त्याच्यानंतर भूमिका घ्यायला बराच वेळ आहे. नाही, आता तिकीट वाटपाचा प्रोग्राम सुरू आहे ना. पण अजून कुठल्याच पक्षाने अशी भूमिका घेतली की, पण आम्ही त्याला आगाऊ सांगतोय ना. आम्ही यासाठी तर आम्ही आलो अपील करायला त्यांना. बाकीचे पक्ष आहेत ना, घ्या ना मग सगळ्यांनी. बाकीच्या पक्षांनी घ्यावी ना. तेच म्हणतोय. ते मी घेतली ना. हर्षवर्धन सपकाळ, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, अजित पवार, सगळ्यांनी, सगळ्या पक्षांनी भूमिका, सगळ्या पक्षांनी मूळ ओबीसीला तिकीट द्यावं. चला, देवेंद्र फडणवीस काय लढणार नाहीत का निवडणूक? अरे घेतोय. हे बघा, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि भाजपचे अध्यक्ष काय नाही चव्हाण साहेबांनी मूळ ओबीसीला तिकीट द्यायची भूमिका घ्यावी. जर मूळ ओबीसीला तिकीट नाही दिलं तरी आम्ही त्यांच्या पक्षाच्या विरोधात. सर ऐका ना, पवारांनी तुमचीच भूमिका मांडलेली आहे. हे नाही स्वागत करत, कारण त्यांची भूमिका मतलबी आहे, मतलबासाठी घेतलेली आहे.
अरे ऐका तरी आता तुम्ही मतलब काय म्हणलं ते काय ऐकत नाही तुम्ही. शरदचंद्रजी पवार साहेबांनी 2 सप्टेंबरच्या GR विरोध का केला नाही? आता ओबीसी आपल्यापासून नाही, मी बोलताना म्हणलं प्रायमा फेसी स्वागत करतो, पण जे आता कार्यरत आहेत ऐका ना, मतलबी भूमिका आहे, स्वागत करणार नाही. 2 सप्टेंबरचा कायदा होत असताना शरदचंद्रजी पवार मुग गिळून का गप्प बसले होते? आता तुम्ही अडचणीत आला म्हणून घेताय का? अरे घेऊन मग बाकीच्यांनी जर खोट्यानं दिलं तर काय करायचं त्या पवारांच्या भूमिकेचं? कृतीमध्ये फरक, मुक्ती आणि कृतीमध्ये फरक नाही करणार. अरे आमचं कायद्याने घालवलंय, आमचं घर, 1 मिनिट, आमचं ओबीसीचं घर उद्ध्वस्त होत असताना 2 सप्टेंबरचा GR निघत असताना पवार साहेब कुठे गेले होते? आता तुमच्या निवडणुकीत अडचण आली म्हणून तुम्ही भूमिका घेताय का? तुमच्यासाठी GR विरोध करणं महत्वाचं आहे की ज्यांनी GR काढला ते महत्वाचे आहे, ज्यांनी GR काढला ते राहिले बाजूला. तुम्ही बाजूला कुठे म्हणलं? बाजूला राहिले कुठं? आम्ही बाजूला ठेवलेत. बावनकुळ्याचं 4 नाव घेतलंय आम्ही. आम्ही विरोध कुठं? आम्ही अजून एक थांबा, मुख्यमंत्र्याचं अजून एकदा नाव घेऊ का? आणि आमच्या अपेक्षेने तुम्ही नाव घ्यावं. आमचा प्रश्न एवढा आहे, तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे? आमच्यासाठी तो GR रद्द झाला पाहिजे. हे महत्वाचं आहे. तिकीट पण निवडणुका येतील जातील अनेक वेळा, पण GR तुमच्यासाठी कोण महत्वाचं आहे? विरोध करणारे महत्वाचे की सगळे महत्वाचे आहेत, सत्ताधारी मिळूनच केलंय, सगळ्यांनी मिळूनच केलंय, मिली बघत आहे. अरे हे आंदोलन उभं कुणी केलं? प्रश्न एवढा आहे, एका प्रश्नाचं फक्त उत्तर द्या. GR सरकारनं काढलेला आहे, तुम्ही म्हणताय की शरद पवारांनी त्यावेळेस भूमिका नाही घेतली. तुमच्यासाठी नक्की कोण महत्वाचं आहे? ज्यांनी GR काढला ते महत्वाचे की ज्यांनी विरोध केला नाही ते महत्वाचे? ऑलरेडी सरकारनं GR तर पारित केलेला आहे, तुम्ही आता म्हणताय की तुम्ही भूमिका नाही घेतली. त्यावेळेस तुम्ही जर विरोध केला असता तर सरकारने ऐकलं असतं तुमचं. अरे फाडून टाकला की पारा डोकं फोडून येतं की तुमच्यासोबत. मग GR काढल्यानंतर मग तुम्ही काय काढल्यानंतर पाडणार ना, आधी कसा पाडायचा? अरे आंदोलन केली, उपोषण केली, GR फाडून टाकले. ते छगन सांगतील ना, आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्ही काय त्यांची आता प्रकृती त्यांची आजारी आहेत, ऍडमिट आहेत. त्यांनी वेळोवेळी याला विरोध केलेला आहे. त्यांनी सांगितलेल्या मूळ ओबीसींना तिकीट द्या. त्यांची भूमिका पहिल्यापासून क्लिअर आहे. GR काढताना शरद पवार काय करत होते, मग मुख्यमंत्री काय करत होते? अरे हो, मग विरोधच केला ना. अरे तुम्ही तीव्रता म्हणजे काय? आता डोकं आपटून घेऊ काय? कसं तीव्रता म्हणजे काय? कसं काय केलं पाहिजे? प्रश्न असा आहे ना की तुम्ही म्हणताय की 1 मिनिट, तुम्ही म्हणताय की शरद पवारांच्या भूमिकेचं स्वागत करणार नाही. ससाणे साहेब म्हणतात की शरद पवारांनी जी भूमिका घेतली ती सगळ्यांनी घ्यावं. प्रश्न असा आहे, तुम्ही भाजप बाकीची जी नावं आता तुम्ही आम्ही म्हणल्यावर घेतली, पवारांची सुपारी घेऊन तुम्ही काम करताय असा राष्ट्रवादीचा आरोप आहे तुमच्या. कुणी सुपारी? आम्ही ओबीसीची सुपारी घेतली. आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आणि कुणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या ना. आम्ही ओबीसीची सुपारी घेतली ना पहिल्यापासून. आरोप कुणाला काही करतील, कोणी काही बोलतील, आरोप करून द्या. सुपारी घेतली का असा प्रश्न तुम्हाला? अरे सुपारी घ्यायचा संबंध काय? आम्ही ओबीसीची घेतली सुपारी. मंगेश ससाने, लक्ष्मण हाकेने, मग ते विखे पाटलांच्या विरोधात कोण बोलत आहे? त्यांनी सुपारी नाही घेतली. बावनकुळेंना म्हणलं ना मी, बैलगेरान झोपा केला नका करू, तुमची श्वेतपत्रिका आणा, तुमच्या पक्षाचं फक्त काम करू नका. तुम्ही जर त्या ओबीसी उपसमितीवर आहात ना, तुम्हाला श्वेतपत्रिका काढता नाही आली तर राजीनामा द्या. उगीच फुजूल फुका तुम्ही करू नका. काय हो मान्य. ओबीसीची भावना भाजपनं ऐकलेली नाही. ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये 2 सप्टेंबरचा GR काढलेला आहे. तो कोर्टात चॅलेंज केलेला आहे. पण आता निवडणुका होत आहेत मेनवाईल, आणि त्या निवडणुकामध्ये मूळ ओबीसींना तिकीटे जर या लोकांनी सगळ्यांनी डावलली
तर आम्ही त्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेऊ. तिथं आमचा सामान्यातला सामान्य ओबीसीचा उमेदवार असेल तरी त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं करू. आम्ही तसं ओबीसीना आव्हान करू. आम्ही वेळ पडल्यास तिथं जाऊन सभा घेऊ. कोणताही पक्ष असला तरी सांगितलं की विधानसभा निवडणुकीत ओबीसींनी भाजपची साथ दिली, महायुतीची साथ दिली, मात्र त्यांनी आमचा विश्वासघात केला. आता ओबीसी उघडपणे भाजपच्या विरोधात भूमिका घेणार आहे का स्थानिक स्वराज्य? आता कुणाची नावं घेऊन सांगितलं ना तुम्हाला? 100% घेणार आहे. विधानसभेला तुम्ही थेट सपोर्ट केला भाजप किंवा महायुतीला, तसा थेट विरोध आता करणार आहात का? विश्वास विरोध करतोय ना. सगळ्यांची त्यांनीच आमचं वाटोळं केलं. प्रश्न नाही. तुम्ही काय म्हणाला? भाजपने जरी भाजपला ओबीसी समाजाने विधानसभेला पाठिंबा दिला, हे शब्द आहेत तुमचे पत्रकार संघात प्रेस घेऊन. त्यानंतर तुम्ही शब्द म्हणालात की भाजपला पाठिंबा देऊन विश्वासघात केला भाजपने ओबीसी समाज. बरोबर. आता येणाऱ्या नगर परिषद नगरपंचायतीला भाजपला विरोध करणार आहात का तुम्ही? एकच आमची लाईन आहे. आम्ही इथं पक्षाच्या कशी लाईन आहे बघा. जे पक्ष लोकल बॉडीजमध्ये म्हणजे लोकलच्या प्रश्नावरती या निवडणुका होत आहेत, या लोकलच्या प्रश्नामध्ये तिथला आमचा ओबीसी बांधव त्याची संसद विवेक बुद्धी जागृत आहे. तो आपला कोण परका कोण जाणतो. पण पक्षाने जर आमच्यावरती जर बोगस कुणबीकरणाद्वारे उमेदवार तिथं लादला असेल तर आमचा तिथला बांधव तिथल्या लोकल बॉडीमध्ये निर्णय घेणार आहे ना. प्रश्न उरतो कुठं? प्रश्न उरतो की जिथं बोगस ओबीसी येईल त्याला बाजूला सारा आणि तिथला सामान्यातला सामान्य आपला जो कोण माणूस असेल त्याला तुम्ही मतदान करा. ही साधी भूमिका आहे. तुम्ही आता असं म्हणताय की जर मूळ ओबीसीला उमेदवारी दिली नाही तर आम्ही त्याला विरोध करू. प्रश्नच नाही. आता ही कुणबीकरणाद्वारे कुठं आलं? 2 GRचा जो GR निघाला त्याच्याद्वारे तुम्ही असं म्हणताय की आम्हाला त्याचा विरोध आहे. आमचा मूळ प्रश्न असा आहे, जर तुम्ही मूळ ओबीसीला उमेदवारी दिली किंवा दिली नाही म्हणून विरोध करणार की GR काढलाय त्याच्यामुळे तुमचं ओबीसी आरक्षण संपुष्टात. एक सांगतो तुमच्या प्रश्नाचं बघा. GR मुळे ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळणार नाही म्हणून तुम्ही पक्षाकडे बोट दाखवता. म्हणजे याचा अर्थ की तुम्हाला 2 सप्टेंबरचा GR मान्य आहे. ऐका 1 मिनिट. आम्हाला मान्य नाही. निवडणुका थांबवतेत का? आमचं म्हणणं आहे की निवडणुका थांबवणार आहे का तुम्ही? तुम्हाला विचारात घेतलं जात नाही. पत्रकार परिषद आहे. आम्ही तेच बोलतोय. हे बघा तुम्ही सगळ्यांकडे बोट दाखवताय. तुम्ही मला एक सांगा, इथंच मी प्रेस घेतली होती त्यावेळी आम्ही म्हणलं होतं की 7 वर्ष तुम्ही निवडणुका घेतल्या नव्हत्या, कोर्टाचा निकाल येऊपर्यंत निवडणुका पुढे टाकला. आम्ही म्हणलंय. आम्ही तेच म्हणलं. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, तुम्ही फक्त 2 सप्टेंबरच्या GR मुळे झालेलं नाहीये. हे जे चालू आहे ते 2004 पासून चालू आहे. जो तो GR आला मराठा कुणबी मराठा त्यांनी घात केलाय. त्यावेळेस सत्तेत कोण होते हे पण तुम्ही शोधा. आणि हा GR येण्यासाठी जरांगेच्या आंदोलनाला सर्व पक्षीय आमदारांनी खासदारांनी पवारांच्या जवळच्या शिंदेच्या जवळच्या भाजपच्या सगळ्यांनी मदत केली ना. आम्ही एकच लाईन घेतलेली आहे. सर्व पक्षीय प्रस्थापित नेत्यांनी ओबीसीचा घात करण्यासाठी 170 आमदार आणि 28 खासदारांनी सर्वांनी मिळून त्यांचं परत प्रतिनिधित्व जाऊ नये राजकारणातलं, ओबीसी कुठं राजकारणात दिसू नये म्हणून हे सगळे केलेलं कांड आहे. हे कुभांड आहे. सगळे सामील आहेत त्याच्यामध्ये. त्यासाठी जर तुम्ही सर्वांनी मिळून सर्व पक्षांनी जर ओबीसीच्या विरोधाची भूमिका घेतली, ओबीसी मधनं या कुणब्यांना तुम्ही जर तिकीट दिली तर आम्ही त्या विरोधात अपक्ष उमेदवार उभे करू. स्पष्ट आमची लाईन आहे. भूमिका घेतलेली आहे. मूळ ओबीसींना तिकीट द्या असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर तुम्ही दोघं त्यांचा प्रचार पश्चाताप झाला का शरद पवारांना पश्चाताप झाला? त्यांनी जे घोषित केलेलं आहे पश्चाताप झालाय शरद पवारांना. अरे चुकीचं झालंय. भूमिका आणि कृती पवारसाहेबांची. प्रश्न असा आहे, त्यांनी जे म्हटलेलं आहे की मूळ ओबीसींना तिकीट देणार, माणसं उभी करणार, त्यांना तुम्ही पाठिंबा देणार का एवढं सांगा. आम्ही त्यांचं स्वागत करू पण त्यांच्या एकट्याच्या भूमिकेनं चालणार नाही. पक्षात सर्वपक्षीय लोकांनी ही भूमिका घेतली पाहिजे. सर्व पक्षीय. अरे ऐका अजून ऐका ना, त्यांनी जाहीर केलंय लबाडात जावतं नाही. एक महिन्याभर का तुम्ही म्हणतात ते लबाडे जेवल्याशिवाय त्यांनी तिकीट तर वाटून द्या. 44 ओबीसी मधनं कळून द्या पुणे महानगरपालिकेमध्ये. इथंच आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू की पवार साहेबांच्या पक्षाने 44 मूळ ओबीसींना तिकीट दिलंय. तो निर्णय अंमलात आणला तर आम्ही त्यांचं स्वागत करू. 2 सप्टेंबरचा GR ज्या राज्यकर्त्यांनी काढला तुमच्यासाठी ते महत्वाचे की त्या GRला विरोध करणारे महत्वाचे. सगळे त्यांना सपोर्ट करणारे सर्व पक्षीय त्यांच्या विरोधात आम्ही आहोत. GRच काढला नसता तर ही वेळ तुमच्यावरती आली नसती.
अहो एका फक्त JR नाही झालं साहेब, त्या JR मुळे 2004 सालापासून 100 पण अजून त्याची SOP आली नाही. 2004 पासून आलेत. पवार साहेबांच्या पक्षातले नाव लिहून घ्या तुम्ही. ते प्रशांत जगताप. तुमच्याकडनं या उत्तराची अपेक्षा आहे. तुम्ही जरांगे पाटलांच्या मुंबईतल्या आंदोलनाला तीव्र विरोध केला की मराठा समाज लाखोनं जमतोय मुंबईत, सगळं गेलं होतं. काल रात्रीपासून ना तुम्ही बहुतेक बातम्या जे मराठा समाज गेला होता ना मराठा आंदोलन गाड्या घेऊन, अशा 134 जणांवरती गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू आहे. अजून ती प्रोसेस कायदा भंग केला असेल तर होणार गुन्हा. आमच्या पण दाखल आहे. सर 2 मिनिट. मराठा आंदोलकांवर जो गुन्हा दाखल केला जातोय आता सगळेच दंड द्यावे लागतील किंवा जो काही कारवाई होईल ते त्या मराठा बांधवांवरती होईल. याला काय पर्याय आहे? कारण आता जवळपास 134 12 तासात 134 गुन्हे दाखल झाले मुंबई पोलीस स्टेशन. गुन्ह्याला सामोरं जायचं. आम्ही पोलीस स्टेशनला गेलोय. आम्ही त्या गिरगाव चौपाटीवर उड्या मारल्या होत्या. आम्ही तिकडे कोर्टाचा यातलं तांत्रिक गोष्ट सांगतो मी. कोर्टाचा त्यांना निर्देश होता आदल्या दिवशी, जी नियमावली कोर्टाने दाखल करून दिली राज्य सरकारने, त्याच दिवशी जी कोर्टामध्ये केस होती या संदर्भात आंदोलना संदर्भातली एक नियमावली केली होती. संध्याकाळी 6 नंतर ते मैदान खाली करायचं, त्याचा भंग केला. कोर्टाच्या आदेशाने ते गुन्हे दाखल होतात. त्याच्यावर आम्ही काय भूमिका घेणार आहे? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की मूळ ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे देवेंद्र फडणवीस सभांमधून वारंवार सांगतात. तुमचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरती विश्वास नाही का? नाही, अजिबात नाही. अजिबात नाही. प्रेस कशासाठी घेतली? प्रेस अजिबात नाही. त्या तुम्हाला सांगतो ही 4थी स्टेज आहे. हा 2 सप्टेंबरचा JR म्हणजे कॅन्सरची 4थी स्टेज आहे. ह्याच्यातनं जर ओबीसी नाही तगला तर आम्ही संपून जाणार. आता थोडी आंदोलनाची धग आहे म्हणून किमान पवार साहेबांसारखा लबाड नेता बोलला तरी किमान की मूळ ओबीसीला तिकीट द्या. पण पुढच्या वेळी कायद्याने नसणार एखादा अपक्ष उभा राहिला कसे पवार साहेब थांबू शकतात त्यांना? तुमचा विश्वास देवेंद्र फडणवीस नाही, अजिबात नाही. कोणावरच प्रेस नाही. कशासाठी घेतली? आम्ही प्रेस कशासाठी घेतली? अरे विश्वास 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 पाणीपतात गेला ना. मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केला की धनंजय मुंडेंनी सुपारी दिली आहे त्यांना मारण्याची. कुणाला? जरांगेला मारण्याची सुपारी दिली कोणी? मुंडेंनी दिली का? कुणाला? मुंडेंनी. ते गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सांगतील काय चौकशीमध्ये, आम्ही कसं सांगू शकतो? एक विधानसभेचे सदस्य आहेत ते, विधानसभेचे जबाबदार, सगळं काय असेल ते जबाबदार माणूस आहे. त्यामुळे वरिष्ठ माणसं त्याच्यावर बोलतील आणि गृह विभागानं उत्तर द्यावं याचं. ओबीसीचे नेते आहेत ना. हो ना, मग आम्ही काय बोलतोय? मग नेत्यावर आरोप झाले. आरोप होत असतात. मग माझ्यावर आरोप आम्ही फेटाळून लावलेत. हो, मला रोज 150 फोन येत आहे. जीव मारायचे, जिवे मारायचे. आम्ही काय माणूस नाही का? आम्ही माणूस नाही का? धनंजय मुंडेंचं नाव त्यांनी घेतलं तसं तुम्ही नाव उत्तर देतील की? उत्तर देतील ना धनंजय मुंडे? आम्ही 2 मिनिटं आम्ही कुणाचं नाव सांगायचं? जरांगेला एक सांगतो मी, जरांगेला मीडिया अटेन्शन पाहिजे. 2 सप्टेंबरचा JR आलेला आहे. त्यानंतर आता जरांगेंकडे दादा म्हणून लोक जात नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कुठेतरी मीडिया अटेन्शन पाहिजे, कुठेतरी वेटेज वाढवायचं म्हणून हे सगळे उद्योग चालू आहेत. तरी पण याच्यातली शहानिशा ते CDR असतील, गृह विभाग करल. तुम्ही आणि प्रश्न असा आहे की राज्याचे जे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे, त्यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमलेली आहे ती समिती वारंवार सांगते की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला आहे. तुम्ही असं म्हणताय की मूळ ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला आहे. तुम्हाला असं वाटत नाही की ओबीसीच्या प्रश्नावरती आपण राजकारण करतोय? तर मग आम्ही का ते राज्य सरकारनं हा जर JR काढलेला आहे, JR काढणारे मंत्रिमंडळामध्ये आहेत ते उघडपणे भूमिका घेतात की आरक्षणाला धक्का लागलेला नाही. तुम्ही इकडे त्यांच्या विरोधात टीका करताय. तुमचं कोणी ऐकत? एवढी प्रेसमध्ये सांगितलं की राव ऐका यासाठी तुमचं असं जर म्हणणं असेल की ते म्हणतात ते धक्का लागला नाही, तर सरळ जे आम्ही 2 सप्टेंबरच्या JR विरोधात आता 18 तारखेला जी केस चालू आहे ना त्याच्यामध्ये राज्य सरकारने ऍफिडेव्हिट देऊ नये. फक्त एवढंच म्हणावं धक्का लागलेला नाही, कोर्टाने योग्यतेवर निर्णय घ्यावा. विरोध नका करू तुम्ही, डिफेंड नका करू तुम्ही. काय लास्ट प्रश्न तुम्ही सांगितलं की JR नंतर मोठ्या प्रमाणात कुलबीर प्रमाणपत्र देण्यात येईल, पण मराठवाड्यातले जे 8 जिल्हे त्यात फक्त 27 प्रमाणपत्र आतापर्यंत JR नंतर देण्यात आले. प्रोसेस चालू आहे. बरं, बातमी नका सांगू. अधिकृत काय आहे का तुमच्याकडं? बातमी काय? नाही ऐका याचं उत्तर देतो.
आता 2 सप्टेंबरला GR आला, त्याच्या संदर्भात कुठलाही शासन निर्णय आला तर याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, नातेसंबंधातील व्यक्तींनी ऍफिडेव्हिट द्यायचं, कुळातील व्यक्तींनी ऍफिडेव्हिट द्यायचं. तर त्यांनी कमिटी वेगळी केली, त्यांनी तलाठी केलाय, ग्रामसेवक केलाय, कृषी सहाय्यक केलाय. या सर्वाच्या साठी एक SOP करावी लागती, एक परफॉर्मा करावा लागतो. यांची ट्रेनिंग चालू आहे, त्याच्यामुळे लगेच येणार नाही. पण ते जे केलंय, त्यांनी जे गाडीला स्टार्टर मारलाय तर ती गाडी नक्की चालू होईल. गेल्या 2 ते 4 महिन्यामध्ये, फेब्रुवारीमध्ये, मार्चमध्ये तुम्ही बघा किती सर्टिफिकेट येतील अप्लाय केलेल्याची. मी काय म्हणतोय, अप्लाय केलेल्याची तुम्ही आकडेवारी आत्ताची काढा. शासनाने एक श्वेतपत्रिका जाहीर करावी. शासनाने करावी. पाटील म्हणतायत किती हजार, किती लाख? 54 लाख. 54 लाख. ते 54 लाख म्हणून सांगताय, शासन वेगळं काहीतरी सांगतंय. एक जाहीर करा ना श्वेतपत्रिका. आणि ताबा मारायचं काम 2004 सालापासून चालू आहे ना. आता कुठं उरले सुरलेत, फक्त ताबा मारून झालेला आहे, आता सर्टिफाईड केलंय शासनानं. सिंपल बात आहे ना, उरलंय कुठं काय. ओके, चला, ओके, धन्यवाद.